आमच्या जीवाला धोका आहे. फरार असलेल्या नवनाथ दौड या आरोपीला अटक करा. आणवा येथे मारहाण झालेल्या कैलास बोराडे यांच्या पत्नीची प्रतिक्रिया. आम्हाला न्याय पाहिजे. पोलीस प्रशासनाने फरार आरोपीला तात्काळ अटक करा. पीडित बोराडे कुटुंबियांची मागणी. आमच्या जीवाला धोका आहे. फरार असलेल्या नवनाथ दौड या आरोपीला अटक करा अशी मागणी मारहाण झालेल्या कैलास बोराडे यांच्या कुटुंबाने केली. 26 फेब्रुवारी रोजी जुन्या वादातून कैलास बोराडे यांना भागवत दौड आणि नवनाथ दौड या दोघांनी लोखंडी रॉडचे चटके देऊन मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी आता भागवत दौड या आरोपीला अटक केली असून नवनाथ दौड हा आरोपी अद्याप फरार आहे. फरार असलेल्या नवनाथ दौड याला अटक करा अशी मागणी आणवा येथे मारहाण झालेल्या कैलास बोराडे यांच्या पत्नीने केली. आम्हाला न्याय पाहिजे. पोलीस प्रशासनाने फरार आरोपीला तात्काळ अटक करा असं कैलास बोराडे यांच्या पत्नी म्हणाल्या. आम्हाला आरोपींकडून धोका असून जगावं की मरावं हा आम्हाला प्रश्न पडला असल्याचं सुरेखा बोराडे म्हणाल्या. दरम्यान याआधी पण भागवत आणि नवनाथ दौड या दोघांनी कैलास बोराडे यांना मारहाण केली होती असा दावा कैलास बोराडे यांचे भाऊ समाधान बोराडे यांनी केला. त्यांनी मारहाण केली खूप. माझी छोटी छोटी मुलं आम्ही अजून पण शेतात राहतो. आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे. त्या आरोपीला अजून अटक झाली नाही. आम्ही जगाव की मराव असं झालंय. अजून पण त्यांचा धोका आहे. आम्हाला ते न्याय पाहिजे. त्यांच्यापासून आम्हाला भविष्यात पण धोका आहे. तुम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशीच आमची मागणी आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढंच आमचं मागणं आहे. कैलास बोराडेंना कोणी मारहाण केली? सोन्या दोडे यांनी मारहाण केली त्याच्या भावाच्या सांगण्यावरून. नवनाथ दोडे याच्या सांगण्यावरून त्यांनी मग खूप मारहाण केली. नवनाथ दौड यांच्या मुलीने सांगितलं की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही प्रयागराजला होतो आणि नवनाथ दौड यांचा त्यात कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही. त्यांचं दोघांचं भावांचं बोलणं झालेलं आहे फोनवर एकमेकांशी. ते त्यांच्या सांगण्यावरून त्याचा 1 महिन्यापूर्वी वाद झाला होता. त्या वादावरून त्यांनी मारहाण केली. काय झालं होतं बरं वाद नेमका? ते काही पाईपलाईनचा वाद झाला होता. तिथून त्यांनी त्या वादामुळेच मारहाण केली त्यांना. बरं, आता मागणी काय तुमची? मागणी आम्हाला फक्त एकच मागणी आमची की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. त्या आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढंच आम्हाला म्हणायचंय. काय सुरेखा कैलास बोराडे.